देखील या ठिकाणी का नसावेत या हेतूनच रात्री गंगाधर नानाचा जवळपास 2 वाजता कॉल आला की विष्णू भाऊ तुम्ही कुणीही येऊ नका, कारण दादांचा आदेश आहे की या ठिकाणी उन्हात मी एकटा बसणार आहे, कुणी कुठल्याही आमचा समाज असो किंवा कुणी असो या ठिकाणी आपण येऊ नये. तरी देखील मी नानांना सांगितलं, दादांनी 4 शिव्या जरी आम्हाला दिल्या तरी आम्ही त्या ठिकाणी येणार. आणि आतापर्यंत सभेमध्ये किंवा हिंगोलीमध्ये जी दादांची बैठक झाली होती त्या बैठकीत एकच मागणी केली होती दादांकडे की दादा ज्यावेळेस आपण विजयाचा गुलाल आनंद उत्सव साजरा कराल त्यावेळेस फेटा बांधण्याचा मान आपण मला द्यावा. आरक्षण भेटणार आहे तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही हे आपण त्या ठिकाणी आपण सुरुवातीला सांगितलेलं होतं. पण दादा आज मी सगळ्यांच्या समोर सांगू इच्छितो की आपण मला फेटा नाही बांधू दिला तरी चालतंय, पण आज या उन्हातान्हात आपण उपोषण करू नये ही माझी यशवंत संघर्ष सेनेच्या वतीनं समाजाच्या वतीनं आपणास कळकळीची विनंती आहे. कारण योद्धा गरजेचा असतो, त्यामुळे आमची एक हात धरून आपल्याला विनंती आहे की आपण तात्काळ उपोषण, कारण हे सरकार गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, त्यामुळं उन्हात तरी आपण उपोषण करू.